परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला चहूबाजूंनी निळ्या शार अथांग समुद्राच्या लाटा धीटपणे अंगावर खेळवत अंदमान निकोबारची असंख्य बेट सृष्टी सौंदर्याचा खजिना जपत दिमाखात उभी आहेत. अंदमान म्हटलं की आपल्याला प्रकर्षाने आठवतात दोन गोष्टी. पहिली म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा आणि दुसरी अंदमान बेटांसाठी काळ ठरलेली सुनामीची लाट. भारताचं जणू छोटंसं प्रतिरूप असलेलं अंदमान प्रत्यक्षात स्वर्गाहून सुंदर आहे. ब्रिटिश काळात काळं ठरलेलं इथलं पाणी आपलं भारतीयत्व अभिमानानं मिरवत आभाळाहून अधिक निळं आणि नितळ झालं आहे. चेन्नईहून सुमारे 2 तासांचा विमान प्रवास, वर अथांग अवकाश नि खाली अथांग समुद्र अशा रोमांचक क्षणांची अनुभूती घेत पोर्ट ब्लेअर पर्यंत आपल्याला घेऊन येतो. लँड होण्यापूर्वी खिडकीतून खाली दिसू लागतात भर समुद्रातील पाचूची असंख्य हिरवीगार बेट. घनदाट झाडांमधून दऱ्याखोऱ्यांमधून क्वचितच दिसणारी खुली जमीन, बंदराशी ये जा करणाऱ्या महाकाय बोटी. हे सारं विहंगम दृश्य बघत आपण पोर्ट ब्लेअरला उतरतो. एरवी मुंबईची चौपाटी, कोकणचा किनारा आणि गोव्याचा दिलखुलास बीच बघून समाधान मानणारा पर्यटक अंदमानला आल्यावर जणू काही एखादं सुंदर चित्र बघितल्यासारखा थक्क होऊन जातो. अविस्मरणीय अशा समुद्र सफरीतून अंदमानच्या आजूबाजूच्या सुंदर बेटांना भेटी देताना गोष्टीच्या पुस्तकातील अद्भुत कल्पना या प्रत्यक्षात अवतरल्याची अनुभूती प्रत्येक संवेदनशील मनाला आल्यापासून राहत नाही. काचेच्या बोटीतून आरपार दिसणारा निळ्याशार समुद्राचा तळ, सुनामीच्या लाटा छातीवर झेलून पोर्ट ब्लेअर शहराला वाचवणारं रॉस आयलँड हे निर्जन बेट, सुंदर सुंदर शंख शिंपले रंगीबेरंगी समुद्र जीवांना खेळवत निळाईत हरवून गेलेला नॉर्थ बेचा उथळ किशोरवयीन समुद्र, अवकाशातून राजपुत्राच्या रथाचे पांढरे शुभ्र अश्व उसळत धावत यावेत तशा हॅव्लॉक बीचच्या सोनेरी काठावर येऊन आदळणाऱ्या अवखळ लाटा, निळा समुद्र, मध्ये सोनेरी किनारा आणि किनाऱ्यालगत दाटीवाटी करून एकमेकात अडकलेली दाट झाडी असा कॅनव्हास असलेले अनेक किनारे खुणावत असतात. ही सारी विलक्षण अनुभूती घेताना पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावर सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी सेल्युलर जेलकडे पावलं नकळतपणे वळतात. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि जेलच्या भोवती घोंघावणारा तीव्र वारा मनात खोल कुठतरी क्रांतिकारकांच्या जयघोषाचे समूह सूर घुमू लागतात. मन उचंबळून येऊ लागतं. साखळ दंडाचे खणकणारे आवाज अस्वस्थ करू लागतात. क्रांतिकारकांच्या उंचावत जाणाऱ्या जयघोषांच्या निनादात काळ कोठड्यांपुढे साक्षात काळही नतमस्तक होत स्वातंत्र्यवीरांना वंदन करू लागतो. उजवीकडील सेल, वरच्या मजल्यावरच्या कोठडी पुढचा दिवा तेवू लागतो आणि सेल्युलर जेलच्या पोलादी भिंतीतून सूर ऐकू येऊ लागतात. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा मजसीने. शतकापूर्वी अंदमानच्या पोर्ट ब्लेअरच्या किनाऱ्यावर एरवी शांत निळाईत हरवून जाणारा विशाल समुद्र अचानक आवेगानं उसळू लागला. तेव्हाच साऱ्या जगाला कळलं की या निर्जन बेटाला एका महामानवाच्या पावलांचा स्पर्श झालाय, ज्याच्या धगधगत्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या देशाच्या मातीच्या कणाकणातून क्रांतीचा मृदगंध येऊ लागला होता.
ज्यांच्या नामोच्चारानं प्रत्येक सच्चा देशभक्त आजही नतमस्तक होतो, ज्यांच्या लेखणीतून शब्द बंडखोर होऊन काळ कोठडीच्या भिंती उद्ध्वस्त करीत मायभूमीच्या मुक्ततेसाठी उसळत होते. अशा या महामानवाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी शिवसंघ युवा प्रतिष्ठान पुणे यांच्या पुढाकारातून अध्यक्ष निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून अंदमान येथे अभिवादन यात्रा या वर्षापासून आयोजित केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पहिल्या जन्मठेपेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून अंदमान येथे जाऊन या क्रांतीसूर्यास अभिवादन करण्याची ही अभिनव यात्रा सावरकर प्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. सावरकरांवरील नितांत भक्तीने भारावलेल्या शिवसंघ प्रतिष्ठान संस्थेसोबत या कार्यात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ, आझाद हिंद मंच, स्वातंत्र्यवीर सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, समस्त हिंदू आघाडी, पतित पावन मंदिर या सहकारी संस्था आयोजनात सहभागी आहेत. अलीकडे गेल्या मार्चमध्ये श्रीयुत निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे आयोजित केलं गेलं. प्रसिद्ध साहित्यिक श्रीयुत विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्र नव्हे तर परराज्यातून देखील उदंड असा प्रतिसाद मिळाला. अंदमान हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक तीर्थक्षेत्र आहे. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी तिथे जे बलिदान केलं त्याच्यातला सगळ्यात मोठा, ज्याला मुकुटमणी म्हणावा असा स्वातंत्र्यवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर. त्यांचं सेल्युलर जेल, त्यांचं वास्तव्य, त्यांनी तिथं केलेलं काम, या सगळ्यामुळे अंदमानला भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. अशा ठिकाणी पर्यटनासाठी लोक जातात, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्मृती घेऊन त्यांच्या साहित्याचा विचार करावा, त्यांच्या कार्याची आठवण करावी, यासाठी साहित्य संमेलन योजणं तिथे हीच मुळात एक अभिनव कल्पना होती. ही कल्पना काही तरुण मंडळी एकत्र येऊन करतात आणि त्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ 350-400 लोकांना ते घेऊन जातात. ही वेगळी गोष्ट होती आणि पहिल्यांदाच अंदमानमध्ये सावरकरांच्या विचाराला वाहिलेलं, सावरकरांच्या कार्याला वाहिलेलं असं साहित्य संमेलन झालं आणि सावरकर हा त्याचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे या संमेलनाची फलश्रुती म्हणायची तर एवढ्या लोकांना एकत्रित आणून एकत्रितपणानं सावरकर कार्याचं स्मरण झालं, स्वातंत्र्य कार्याचं स्मरण झालं, ही त्यातली मोठी फलश्रुती होती असं मला वाटतं. या यशाला हातभार लावणारे हात होते चंद्रकांत शहासने, गणेश वडवेकर, भाऊ सुराडकर, बाबा परुळेकर, पुरुषोत्तम उपाध्ये, एकनाथ शेटे, मृत्युंजय कापसे, सुभाष बेंदरकर, चंद्रकांत चांदणे, लक्ष्मीकांत बाहे गव्हाणकर, भाऊ राजे जहागीरदार, महेश वाघमारे, उमाकांत जोशी आदी. अत्यंत माफक अशा प्रतिनिधी शुल्कात साधारण आठवडाभराचा हा अंदमान दौरा त्यात सहभागी झालेल्या सुमारे 350 सावरकर प्रेमींना चिरस्मरणीय ठरला. अनेकांनी या पवित्र भूमीला वंदन करून आपल्याला तीर्थयात्रेची अनुभूती मिळाल्याचे भावोद्गारही काढले. अफाट यशस्वी ठरलेल्या सावरकर साहित्य संमेलनानंतर श्रीयुत गायकवाड यांनी 1 लाख सावरकर प्रेमींना या देशभक्तीच्या तीर्थयात्रेस घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तमाम सावरकर प्रेमींचं दैवत आणि अंदमान म्हणजे स्वातंत्र्य समराचं तीर्थक्षेत्रच. या तीर्थक्षेत्री जाऊन नतमस्तक होण्याची अदम्य इच्छा प्रत्येक सावरकर प्रेमीची असते. भक्ती आणि शक्तीचा प्रत्यय देणाऱ्या अंदमान यात्रेची अनुभूती ही अविस्मरणीय असते. याचाच एक भाग म्हणून गेल्या मार्चमध्ये आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनाला तब्बल 350 सावरकर भक्तांनी उपस्थित राहून आनंद घेतला. मर्यादित वेळ आणि अपरिहार्य कारणांमुळे जास्त लोकांना आम्ही नेऊ शकलो नाही, परंतु अंदमानला जाऊन तिथल्या पवित्र मातीला वंदन करण्याची हजारो सावरकर भक्तांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे येथून पुढच्या काही काळात 1 लाख सावरकर प्रेमींना अंदमान दर्शन घडवण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
हा संकल्प सिद्धीत जाण्याच्या दृष्टीने कामही सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सावरकर अभिवादन यात्रा आयोजित करीत आहोत. या संकल्पाला आपणाकडून नक्कीच सहकार्य मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे या निर्धारानंतर शेकडो सावरकर प्रेमींनी अंदमानला या अभिवादन यात्रेत सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. या अभिवादन यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त सावरकर प्रेमींची नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नोंदणी करणाऱ्या प्रत्येकास संधी दिली जात आहे. या अभिवादन यात्रेचे नियोजन पुढील प्रमाणे असेल. मुंबई पुणे येथून चेन्नईस रेल्वेने, दुसऱ्या दिवशी चेन्नईत मुक्काम, तिसऱ्या दिवशी चेन्नई ते पोर्ट ब्लेअर विमान प्रवास, अंदमान दर्शन, अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम, मरीना पार्क, समुद्रिका, फॉरेस्ट म्युझियम, सेल्युलर जेलला भेट, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन, पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सहबंदीजनांच्या कथा लाईट अँड साऊंड शोद्वारे ऐकताना एका डोळ्यात क्रांतीवीरांच्या अनन्वित छळाबद्दलचे अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात त्यांच्या राष्ट्रभक्तीची धगधगत्या मशालीची ज्वाला अशी न भूतो अनुभूती घेत क्रांतीवीरांच्या जीवनावर आधारित अविस्मरणीय लाईट अँड साऊंड शो. चौथ्या दिवशी रॉस आयलँड या अंदमानच्या ब्रिटिशकालीन राजधानीला भेट, वायपर आयलँड अर्थात सेल्युलर जेल बांधण्यापूर्वी ब्रिटिशांचे मुक्त कारागृह, समुद्र तळातील समुद्र संपदा आणि सजीवांचं विलोभनीय दर्शन घडविणारी पारदर्शी बोटीची सफर अनुभवण्यासाठी नॉर्थ बे आयलँड, वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अक्वेरियम. पाचव्या दिवशी माउंट हेरिएट या अंदमानमधील दुसऱ्या सर्वात उंच ठिकाणाला भेट, पक्षी निरीक्षण, आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि जुन्या मिलला चॉथम आयलँड येथे भेट, कार्वन्स कोव्ह बीच या नयनरम्य समुद्र किनाऱ्याला भेट. तिथंच इतिहासकालीन जॅपनीज बंकर बघायला मिळतात. याशिवाय मड व्होल्कॅनो, लाईमस्टोन केव्ज, हॅवलॉक आयलँड, नील आयलँड असे अनेक पर्यटनाचे सुंदर पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सावरकर साहित्य संमेलनाच्या वेळी सावरकर प्रेमींना यशस्वीपणे घेऊन जाणाऱ्या आणि हा दौरा अविस्मरणीय करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या जॉय अँड जॉय हॉलिडेज या यात्रा कंपनीतर्फे सावरकर अभिवादन यात्रेचीही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. भारतभूमीचं दूरवर भर समुद्रात रक्षण करणाऱ्या आणि निसर्ग सौंदर्याची श्रीमंती जपणाऱ्या या ऐतिहासिक पाचूच्या बेटांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. हीच संधी आहे समुद्र, आकाश आणि हिरव्या सृष्टीशी संवाद साधण्याची, निसर्गाच्या अमर्याद श्रीमंतीपुढे आणि क्रांतीवीरांच्या स्वातंत्र्य समराच्या पवित्र स्मृतींपुढे नतमस्तक होण्याची. स्वतंत्रते भगवती स्वामः